नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गंगाधर गडदे आणि आज आपल्या फायद्यासाठी एक योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, शेतकरी म्हणजे खरंच देशाचा खरा अन्नदाता। रात्रंदिवस मेहनत करून पोटाची खळगी भरतो, पण जंगली प्राणी, रानडुक्कर, नीलगाय किंवा पाळीव जनावरं शेतात शिरली की सगळं पीक उद्ध्वस्त, एका रात्रीतली मेहनत पाणी पाणी होते। अशा वेळी मन सुन्न होतं, पण आता काळजी करू नका। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी खास तार कुंपण योजना आणलेली आहे। यात तब्बल 90% सबसिडी मिळते, म्हणजे स्वतःच्या खिशातून फक्त 10% खर्च आणि शेताला मजबूत संरक्षण करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या पिकाला कुठलीही बाधा होणार नाही। तर मित्रांनो, याची मी सविस्तर माहिती देत आहे, पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सहकार्य करा। तर मंडळी, तार कुंपण योजना नेमकी काय आहे? ही योजना विशेष करून महाराष्ट्रातील आदिवासी, डोंगरी भाग आणि जंगलालगतच्या शेतकऱ्यांसाठी आहे। जंगली हत्ती, बिबटे, रानडुक्कर, नीलगाय यांच्यापासून पिकांचं संरक्षण करणं हा मुख्य उद्देश या तार कुंपण योजनेचा आहे। साध्या तार कुंपणांपासून ते सोलार फेसिंग पर्यंत पर्याय उपलब्ध आहेत। एकदा कुंपण घातलं की रात्र झोपतानाही निवांत वाटतं, कारण पीक सुरक्षित आहे ना। योजनेचे जबरदस्त या फायदे देखील आहेत। मित्रांनो, ही योजना फक्त तार कुंपण योजना नाही, तर शेतकऱ्यांच्या आयुष्यातली मोठी गुंतवणूक आहे। याबद्दल काय काय आपल्याला फायदे मिळतात? तर जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून 100% क्रॉप प्रोटेक्शन, 90% अनुदानामुळे खिशाला देखील ते परवडणार आहे। पिकाचं नुकसान कमी म्हणजे उत्पन्नात थेट वाढ होईल। एकदा लावलेलं कुंपण 10 ते 15 वर्षे सहज टिकतं। सोलार फेन्सिंग घेतलं तर वीज बिलही वाचतं। शेतकरी बांधव सांगतात, योजनेआधी रात्री 2-2 वेळा शेतात जागावं लागत होतं, आता आरामात झोपतो आम्ही। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ कोणाला मिळेल तर सांगतो। ही योजना पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच आहे। विशेषत म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव, नंदुरबार, पालघर, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील शेतकरी प्राधान्याने लाभ घेऊ शकतात। पण इतरही शेतकरी अर्ज करू शकतात। अल्पभूधारक, श्रीमंत शेतकरी, महिला शेतकरी यांना तर प्रथम प्राधान्य दिलं गेलं आहे। अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, मित्रांनो, कागदपत्रे सोपेच आहेत, ती तुमच्याकडे तयार ठेवा। 7/12 उतारा हा मालकी हक्काचा पुरावा म्हणून लागेल। 8 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, शेताच्या 4ही बाजूंचे फोटो लागतील। जातीचा दाखला जर आदिवासी असल्यास, मोबाईल नंबर आणि ईमेल ऑनलाईन अपडेटसाठी। अर्ज कसा करायचा? तर सोपी ऑनलाईन प्रक्रिया आहे। आता घर बसल्या अर्ज करता येतो। महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जा। मी या पोर्टलची खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, तिथे तुम्ही क्लिक करून तुम्ही थेट लॉग इन करू शकता। DBT महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन वर लॉग इन करा। त्यामध्ये दुसरा पर्याय कृषी विभाग निवडा। तिसरं म्हणजे तार कुंपण अनुदान योजना 2025 हे सर्च करा। चौथं म्हणजे नवीन अर्ज भरा, कागदपत्र देखील अपलोड करा। सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक SMS येईल किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडेही अर्ज देता येतो, पण ऑनलाईन केलं तर पटकन प्रोसेस होते। तर यासाठी अनुदान किती मिळतं? प्रति हेक्टर साधारण 1.5 लाख ते 2 लाख रुपयांचं कुंपण बसतं। त्यातील 90% म्हणजे 1,35,000 ते 1,08,000 रुपये थेट बँक खात्यात येतात। उरलेले 10% शेतकऱ्यांना भरायचे आहेत। सोलार फेन्सिंगसाठी तर जास्तच अनुदान मिळतं। मित्रांनो, ही योजना 2025 पर्यंत चालू आहे आणि निधी मर्यादित आहे। जे अधिक अर्ज करेल त्यालाच प्रथम लाभ। गावोगावी शेतकरी ग्रुपमध्येही चर्चा रंगली आहे। तुमच्याही शेताला मजबूत तार कुंपण हवं असेल तर लगेच अर्ज करा। एक क्लिक आणि तुमचं पीक सुरक्षित। शेती समृद्ध करायची असेल तर ही संधी हातची सोडू नका शेतकरी मित्रांनो।
तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जय जवान जय किसान। धन्यवाद मित्रांनो।